नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. तर मैत्रिणींनो, आज एक मेजर प्रॉब्लेम म्हणजे मुलांचा अभ्यास. मुलांचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही, मुलं अभ्यास करत नाहीत, वाचलं तर लक्षात राहत नाही किंवा लक्षात राहिलं तर ऐन परीक्षेच्या वेळी ते आठवत नाही. अशा अनेक गोष्टी मुलांना सतावत आहेत किंवा पालकांना सतावत आहेत. तर त्यासाठी त्यांचे ग्रहदोष तर अवलंबून असतातच, पण त्याचबरोबर आपण एक साधना केली तर ह्याच्यामध्ये खूप फरक पडू शकतो. ती म्हणजे अथर्वशीर्षाची साधना. आपल्याला माहितीच आहे की गणपती बाप्पा हे अभ्यासाचे आणि विद्येचे दैवत आहेत. तर आपण गणपती बाप्पांची सर्वात मोठी म्हणजे अथर्वशीर्षाची उपासना आपण करायची आहे. तर एक ग्लास घ्यायचा पाण्याने भरलेला आणि एक अगरबत्ती, 2 अगरबत्त्या लावून घ्यायच्या आणि त्यासमोर बसून आपण 11 वेळा अथर्वशीर्ष म्हणायचं. 11 वेळा अथर्वशीर्ष म्हटल्यानंतर एकदा आपण त्याची फलश्रुती म्हणायची. हे म्हटल्यानंतर आपण ते जे अगरबत्तीची रक्षा असते ती आपण त्या ग्लासामध्ये घालायची आणि ते अभिमंत्रित पाणी आपण आपल्या बाळाला पाजायचं. म्हणजे त्याचं अभ्यासात लक्ष लागेल, वाचलेलं लक्षात राहील आणि तो वाईट मार्गाने कधी जाणार नाही. त्याला गणपती बाप्पा खूप चांगली बुद्धी देणार, सद्सद विवेक बुद्धी देणार. म्हणून ही अथर्वशीर्षाची उपासना आपल्या मुलांना नक्की शिकवा आणि मुलं जर लहान असतील तर ती आपण करा आणि ते पाणी मुलांना पाजा. नमस्कार.